This is our next problem of cost sheet. See the problem. Prepare cost sheet in the books of KK Limited. KK Limited is the company name for the year ended 31st March 2020. Financial year ends on 31st March 20. This is the problem. आणि या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करूया बघा. प्रत्येक आयटम आपण रीड करत असतानाच तो कुठे इफेक्ट होणार आपल्या कॉस्ट शीटला ते बघूया. ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम मोठा आहे. डायरेक्ट वेजेस 1,10,000 आपण कुठे घेणार बघा. विचार करायचा फास्ट. 1,10,000 डायरेक्ट वेजेस इट इज आवर प्राइम कॉस्ट. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये जाणार. सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, आपले हे आयटम कुठे जातात, आपल्या ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जातात. परचेस ऑफ रॉ मटेरियल आपल्या प्राइम कॉस्ट मध्ये घ्यायचं. कॉस्ट ऑफ कॅटलॉग कुठे जातं, कॉस्ट ऑफ कॅटलॉग, कॉस्ट ऑफ लिस्ट ऑफ कॅटलॉग, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, फॅक्टरी एक्सपेन्सेस, कारण मशिनरी प्युअरली आपण प्रोडक्शनसाठी वापरतो. रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी कुठे जाणार आपल्या फॅक्टरी कॉस्ट मध्ये, फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपण काय करणार, आपली कॉस्ट शीट स्टार्ट करणार ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलला. ठीक आहे ना. नेक्स्ट रिपेअर्स टू ऑफिस फर्निचर, रिपेअर्स टू ऑफिस फर्निचर, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. कॅरेज आउटवर्ड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, बिकॉज दिस इज द कॅरिंग कॉस्ट ऑफ आवर फिनिश्ड गुड्स टुवर्ड्स द सेलिंग प्लेस और टुवर्ड्स द शोरूम. ओके. त्याच्यामुळे हे कुठे जाणार, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. इंटरेस्ट ऑन लोन हा काय आहे, नॉन कॉस्ट आयटम आहे, त्याच्यामुळे हा आपल्या कॉस्ट शीटला येत नाही. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल बघा, आपल्या काय करणार, स्टार्टिंगला आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऍड परचेसेस, परचेस रिलेटेड एक्सपेन्सेस, आणि तिथून काय करणार, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री सॅम्पल्स कुठे जातात, फ्री सॅम्पल आपण कशासाठी डिस्ट्रीब्यूट करतो, फॉर ऍडव्हर्टिजमेंट पर्पज, मीन्स धिस एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या अंडर घेणार. डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री सॅम्पल. ऑडिट फीज ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहे, त्याच्यामुळे तो ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घेणार. डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेन्सेस हा डिस्ट्रीब्युशनचा एक्सपेन्सेस आहे. आफ्टर सेल्स सर्व्हिस जी आपण प्रोव्हाइड करतो तो एक्सपेन्सेस आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. फर्निचर लॉस बाय फायर हा आपला नॉन ऑपरेटिंग काय आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेसचा आयटम आहे, हा नॉन कॅश आयटम आहे, आपल्या कॉस्ट शीटला येत नाही. इनडायरेक्ट मटेरियल कुठे जातं बघा, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस प्राइम कॉस्ट मध्ये जातात आपल्या. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात आपल्या फॅक्टरी एक्सपेन्सेस, त्याच्यामुळे हा आयटम फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचा. ऑफिस सॅलरी, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. स्टोअर कीपर सॅलरी, स्टोअर कीपर सॅलरी आपण कुणाला देतो बघा, जे मटेरियल केप्ट करतात, स्टोअर करतात, इश्यू करतात, तो स्टोअर कीपर असतो. बरोबर आहे. हा फॅक्टरीचा पार्ट आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये घेणार. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट कुठे जातं बघा, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये. कमिशन ऑन सेल्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये कमिशन ऑन सेल्स असतं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्या प्राइम कॉस्ट मध्ये जाणार. मटेरियल हँडलिंग चार्जेस कुठे जाणार, फॅक्टरी एक्सपेन्सेस. मशिनरी परचेस, मशिनरी परचेस ही आपला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, हा आपल्या कॉस्ट शीटला जात नाही. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी हे आपल्या कॉस्ट शीटला फॅक्टरीच्या एक्सपेन्सेसच्या अंडर आपण कन्सिडर करतो. बघा ऍडजस्टमेंट्स बघा, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ऍट एंड ऑफ द इयर 500 युनिट्स टू बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आवर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स इज 500 युनिट्स अँड इट इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नंबर ऑफ युनिट सोल्ड ड्युरिंग द इयर वेअर 9,500. बघा पूर्ण आपल्या फुल इयर मध्ये आपण काय केलेले आहेत, करंट इयर मध्ये 9,500 युनिट्स काय केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत. प्रॉफिट डिझायर ऑन सेल्स इज 25%. सेल्स वरती आपल्याला प्रॉफिट 25% मिळवायचं आहे. ठीक आहे. तर बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 500 युनिट्स आहेत आणि सेल्स युनिट्स किती आहेत आपले 9,500. तर आपल्याला प्रोडक्शन किती युनिट्स झालं ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि आपल्याला काय करावं लागेल, आपली कॉस्ट शीट तयार करावी लागेल. बघा इन द बुक्स ऑफ केके लिमिटेड कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड इथं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. बघा फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स हा पर युनिट कॉलम केलेला आहे आणि हे अमाऊंटचे कॉलम आहेत. बघा डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट मटेरियल मध्ये काय काय येतं बघा, आपल्याकडे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जी काय अमाऊंट दिलेली आहे ती घ्यायची 25,000. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल लेस रिटर्न 2,40,000. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 15,000. नेट मटेरियल कंज्युम्ड किती आहे बघा 2,50,000. 2,50,000 डिवायडेड बाय 10,000 युनिट. प्रोडक्शन युनिट किती आहे 10,000.
कारण कसं आहे बघा, प्रोडक्शन युनिट आपण कसे कॅल्क्युलेट करतो बघा, सेल्स युनिट्स ऍड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट्स लेस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट. मग प्रॉब्लेम मध्ये बघा सेल्स युनिट्स आहेत 9500, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट नाहीयेत म्हणजे ते नील कन्सिडर करणार. अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट किती आहेत 500. 9500 सेल्स युनिट ऍड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट 500 म्हणजे 10,000 झाले. लेस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट 0 म्हणजे आपले प्रोडक्शन युनिट किती आहे 10,000. 2,50,000 डिवायडेड बाय 10 पर युनिट कॉस्ट किती आली मटेरियलची 25. डायरेक्ट वेजेस 1,10,000 डिवायडेड बाय 10,000 11 पर युनिट कॉस्ट येणार. डायरेक्ट एक्सपेन्सेस 90,000 डिवायडेड बाय 10,000 पर युनिट 9 रुपीज. मटेरियल कॉस्ट किती आली बघा 4,50,000. 4,50,000 डिवायडेड बाय 10,000 पर युनिट कॉस्ट किती आली प्राइम कॉस्ट 45 रुपीज. नेक्स्ट फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी रेंट 35,000, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 19,000, इनडायरेक्ट मटेरियल 26,000, स्टोअर कीपर सॅलरी बघा, स्टोअर कीपर सॅलरी, मटेरियल हँडलिंग चार्जेस हे सगळे आयटम कुठे जातात केअरफुली बघायचं, फॅक्टरीशी कनेक्टेड आहेत, फॅक्टरीमध्ये कन्सिडर करायचं. आणि टोटल फॅक्टरी एक्सपेन्सेस येतात 1,00,000 रुपीज. ओके. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस नील आहे, घ्यायचं नाहीये बघा. प्राइम कॉस्ट ऍड फॅक्टरी एक्सपेन्सेस, आवर फॅक्टरी कॉस्ट इज 5,50,000. 5,50,000 divided by production unit 10,000 per unit factory cost 55 rupees. Next is factory cost add office and administrative expenses. Under the heading of office and administrative expenses, in this particular problem, following elements factor we will consider here. First sundry expenses 18,500, repairs to office furniture 12,500, audit fees 11,500, office salary 27,500, depreciation on office equipment 10,000. Total office administrative expenses 80,000. Factory cost add office administrative expenses is called cost of production, and our cost of production is 6,10,000. Cost of production always divided by production unit means 6,30,000 divided by 10,000 unit. Cost of production per unit is rupees 63, and our closing stock of finished goods is always valued at cost of production per unit. Our closing stock of finished goods multiplied by cost of production per unit, and our closing stock of finished goods is arise. Okay. फिनिश्ड गुड्स बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स नील आहेत युनिट, अमाऊंट नील येणार. ओके. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट इज गिवन 500 अँड per unit cost of production is 63. 500 into 63, total cost of finished goods, closing stock of finished goods is 31,500. Cost of production less closing stock of finished goods amount is cost of goods sold, and cost of goods sold is 5,98,500. 5,98,500 divided by 9,500 our पर युनिट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळणार इथे. ठीक आहे. नेक्स्ट काय करतो बघा आपण, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. काय करणार आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड करणार. कॉस्ट ऑफ कॅटलॉग 17,100, this is selling and distribution expenses. Carriage outward 25,650. Distribution of free samples. Free samples सेल्स इन्क्रीज करण्यासाठी असतात, त्याच्यामुळे ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये जातात. तर काय करायचं बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. दिस इज द रिमेनिंग एक्सपेन्सेस. डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेन्सेस 13,300, कमिशन ऑन सेल 15,675. टोटल सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 85,500. Okay, our cost of sales is 6,84,000. 6,84,000 divided by 9,572 rupees. Okay, आणि प्रॉफिट त्यांनी कसा दिलेला आहे बघा, सेल्स वरती प्रॉफिट काय दिलेला आहे 20%. ऑलवेज कसं असतं बघा, आता या ठिकाणी आपण कसं कॅल्क्युलेशन करणार बघा, सेल्स लेस 20% प्रॉफिट मीन्स कॉस्ट इज आवर 80%. म्हणून आपण डायरेक्ट पण असं कॅल्क्युलेशन करू शकतो बघा. काही मुलांना समजतं, काही काहींना ते वेगळं वाटतं थोडंसं बघा. आवर cost of sales or total cost is 6,84,000 divided 80 into 100 is our sales. बघा 80 म्हणजे काय आहे, आपली कॉस्ट ऑफ सेल्स आहे किंवा टोटल कॉस्ट आहे. कारण आपला प्रॉफिट सेल्स मध्ये 20% आहे, म्हणजे आपली कॉस्ट किती राहिली. सेलिंग प्राइस कशी कन्सिस्ट होते बघा, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस, अँड आवर सेलिंग प्राइस इज 100, प्रॉफिट इज 20 मीन्स रिमेनिंग इज आवर कॉस्ट, अँड कॉस्ट इज 80. 100 मध्ये जर 80 कॉस्ट असेल तर 6,84,000 डिवायडेड बाय 100 इंटू 80 केलं की आपल्याला काय मिळतं,
इंटू 20 केलं की आपल्याला प्रॉफिट मिळतो आणि 6,84,000 डिवायडेड बाय 80 इंटू 100 केलं की आपल्याला काय मिळते, आपली सेल्स मिळते. त्याच्यामुळे काय करायचं बघा, 6,84,000 डिवायडेड बाय 6,84,000 डिवायडेड बाय 80 इंटू 100 आपल्याला सेल्स मिळाली. सेल्स लेस कॉस्ट आपल्याला हा प्रॉफिट मिळतो. किंवा कसं असतं बघा, FY BCom मध्ये आपण ब्रांच अकाउंटमध्ये स्टडी केलेलं आहे बरोबर. जर सेल्सवरती प्रॉफिट 20% असेल तर तो कॉस्टवरती किती असतो, 25%. त्याच्यामुळे डिरेक्टली काय करायचं बघा, 6,84,000 इंटू 25%, अवर अमाऊंट ऑफ प्रॉफिट इज 1,71,000. 1,71,000 divided by 9,500 units sold, per unit profit is 18 rupees. And 8,55,000 divided by 9,500, per unit selling price is 90 rupees. Okay, our per unit MRP, maximum retail price or selling price, is 90 rupees. Cost is 72 rupees and our per unit profit is 18 rupees. ओके, तर या पद्धतीनं काय करायचं बघा, आपला प्रॉब्लेम काय करायचा, कम्प्लीट काय करायचा, सॉल्व्ह करायचा. आणि हा बऱ्यापैकी मोठा प्रॉब्लेम होता आणि त्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हे बेसिकली 4 प्रॉब्लेम आपण कव्हर केलेले आहेत. पुढचे प्रॉब्लेम आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला आपले जे काही युनिव्हर्सिटी एक्झामचे प्रॉब्लेम्स असतील, रिसेंट एक्झामचे वगैरे, ते काय करूया, स्टडी करूया. पण तुम्ही काय करा, प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्ही चांगला अभ्यास करून ठेवा. आणि कॉस्टशीटचा प्रोफॉर्मा जो मॅक्झिमम दिलेला आहे तो आपल्या PDF नोट्समध्ये, तर तो काय करा, कव्हर करा आणि त्यातले मिनिंग समजून घ्या. बेसिक आपला परफेक्ट असेल तर आपण कुठलाही प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके, थँक्यू.